तर इथं मात्र सामन्याला सुरुवात होताना दिसते. तर क्वार्टर फायनलचा सामना रंगला जातो. इथं मात्र कोपरकर्णे 11 कोपरकर्णे विरुद्ध साईनाथ दिवा या दोन्ही संघामध्ये नाणेफेक झाली. नाणेफेक मात्र कोपरकर्णे 11 कोपरकर्णे संघाने जिंकली व प्रथम फलंदाजी स्वीकारली. तर गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं साईनाथ दिवा या संघाला. तर कोपरकर्णे 11 कोपरकर्णे या संघाची सलामीवीर जोडी मैदानात स्ट्राईक एंडवर असल. मागचा मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो अर्थातच गौरव. तर स्ट्राईक एंडवर असल फलंदाज कवलजीत सिंग रंधावा. तर वैयक्तिक पहिला सांघिक पहिला मॅन्डेटरी बॉल प्ले क्रमांक 1 व शेवटचा घेऊन येईल गोलंदाज गिरीश सावंत. इथं मात्र पहिला चेंडू. तर निर्धाव चेंडूची सांगता पहिला चेंडू डॉट बॉल. दरम्यान दुसरा चेंडू घेऊन येईल गोलंदाज गिरीश सावंत. त्याला समोर जाई गौरव. इथं मात्र बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू टाकण्यात यशस्वी होतोय गौरव. दरम्यान पुढचा चेंडू. इथं मात्र गौरवने मारलेला फटका. तर सुरेख फटका मात्र अपुरा मैदान. तर घोषित क्षेत्रात एकच धाव. तर एका धावाने इथं मात्र धावफलकाला सुरुवात करताना दिसतो स्वतःची व संघाची धावसंख्या झाली 3 चेंडू मागे कोपरकर्णे 11 कोपरकर्णे या संघाची 1 धाव. दरम्यान पुढचा चेंडू. इथं मात्र त्रिफळाचीत बाद झाला. आता मात्र गौरव बडदे. तर गौरव बडदे बॅक टू द पवेलियन. डीजे टप्प्याचा चेंडू. तर सुरेख चेंडूची सांगता निर्धाव चेंडू.
तर 5 चेंडू मागे धावफलकावर धावसंख्या लागली गेली फक्त एकच धाव. दरम्यान पॉवरप्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू. इथं मात्र पुन्हा एकदा बॅटची एज लागली तर गचार क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून केलं गेलं तर एकच धाव. तर एका षटकाच्या संपुष्टीनंतर धावफलकावर धावसंख्या लागली गेली 2 धावा. पंच संदेश जे बसलेत प्रेक्षक त्यांना सांगा की बसून येत आहे. डीजे मात्र क्षेत्ररक्षकाची मर्यादा संपताना दिसते. तर क्षेत्ररक्षक 5 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर राहू शकतात. तर वैयक्तिक पहिल्या सांघिक दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेण्याल गोलंदाज किशोर. त्याला सामोरं जाय स्ट्राईक इनवर असेल फलंदाज स्वतः कर्णधार मयुरेश म्हात्रे. दरम्यान फलंदाज मयुरेश म्हात्रे त्रिफळाची बाद डिझाई. मयुरेश म्हात्रे याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाजसाठी मैदानात जातोय जीवन. एक हार्ड हिटर फलंदाज जीवन. दरम्यान पुढचा चेंडू किशोर याचा खेळेल जीवन. इथे मात्र किशोरने टाकलेला चेंडू क्रिकेटचा ब्रह्मास्त्र यॉर्कर वापरला गेला. दडगचार क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून केलं जातं. जिथं एक धाव होती तिथं मात्र जवळजवळ 2 धावा धावून काढल्या जातात फलंदाजांच्या माध्यमातून. तर 2 धावांनी धावफलक वाढली गेली. धावसंख्या झाली आता मात्र 4 धावा. इथं मात्र खूपच संत गतीने धावफलक वाढताना दिसतोय कोपरखेरणे 11 कोपरखेरणे या संघाचा. दरम्यान पुढचा चेंडू. इथे मात्र हेलिकॉप्टर पद्धतीने मारलेला फटका क्षेत्ररक्षक फील्ड करेपर्यंत तर एकच धाव घेतली जाते. तर एका धावावर समाधान मानावं लागेल. एका धावाने धावफलक वाढते, धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली आता मात्र 5 धावा. तर स्ट्राईक इनवर ते फलंदाज कवलजीत सिंग रंधावा. दरम्यान पुढचा चेंडू कवलजीत इथं मात्र मारणं बिगिट करण्याच्या प्रयत्नात एकच चोरटी धाव. तर इथं मात्र संत गतीने धावफलक वाढताना दिसतोय कोपरखेरणे 11 कोपरखेरणे या संघाचा. तर धावफलकावर धावसंख्या लागली गेली 6 धावा. दरम्यान पुढचा चेंडू दुसऱ्या षटकातील 5वा चेंडू घेऊन गोलंदाज किशोर. त्याला सामोरं जाई जीवन.
इथं मात्र किशोरने टाकलेला चेंडू, जीवनने मारलेला फटका, लांबी कमी उंची जास्त, झेल खाली क्षेत्ररक्षक येते तर गच्चार क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून केले जाते तर एक धाव धावून काढली जाते. झेल सोडतोय क्षेत्ररक्षक, एक जीवन सारख्या खंद्या फलंदाजीची झेल सोडतोय तर कितपत फायदा घेईल जीवन त्या झेलचा. तर एका धावाने धावसंख्या वाढली, धावसंख्या झाली आता मात्र 7 धावा. दरम्यान दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज किशोर पाटील, त्याला सामोरे जाई कवलजीत सिंग रंधावा. इथं मात्र 2 षटकाच्या संपुष्टीनंतर धावफलकावर धावसंख्या लागली गेली 7 धाव. डीजे डीजे मास्टर. तर वैयक्तिक पहिल्या सांघिक तिसरं षटक घेऊन गोलंदाज सोम पवार, त्याला सामोरं स्ट्राईक इनवर असेल जीवन. इथं मात्र पहिला चेंडू ऑफस्टिकच्या कैसा बाहेर चेंडू तर नकारात्मक चेंडूचे सांगता पंचांच्या माध्यमातून एका धावाने धावफलक वाढते, धावसंख्या वाढते, धावसंख्या झाली तर मात्र 8 धाव. दरम्यान पुढचा चेंडू सोम पवार याचा, इथं मात्र फलंदाज त्रिफळाची बाद, जीवन बॅक टू द फलंदाज. तर अजिंक्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाजासाठी मैदानात येतोय अजिंक्य पाटील. दरम्यान पुढचा चेंडू सोम पवार याचा, इथं मात्र घुटना टेक तमाशा देख अशाच प्रकारच्या कैचा मारण्याच्या प्रयत्नात चुकतोय तर घोषित स्वरूपात एक धाव घेतली, एक धाव वाढते, धावफलक वाढते, धावसंख्या वाढते, धावसंख्या झाली 9 धावा. दरम्यान पुढचा चेंडू तिसऱ्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज सोम पवार, त्याला सामोरं जाई अजिंक्य पाटील. इथे मात्र अजिंक्यने मारलेला फटका, तर एकच धाव घेतली जाते, एका धावाने धावफलक मात्र दुहेरी अंकाला स्पर्श करते, धावसंख्या झाली 10 धावा. तर इथं मात्र कैशी संत गतीने धावफलक वाढताना दिसते कोपरकेरने, 11 कोपरकेरने या संघाची. दरम्यान पुढचा चेंडू सोम पवार याचा खेळल कवलजीत सिंग रंधावा. इथे मात्र सोमने टाकलेला चेंडू कवलजीत मारण्याच्या प्रयत्नात चुकतोय तर निर्धाव चेंडू टाकण्यात यशस्वी होते, मात्र सोहम
तर हा सामना मात्र 4 षटकांचा आहे. दोन्ही कर्णधारांनी नोंद घ्यावी. दरम्यान पुढचा चेंडू सोम पवार याचा खेळेल कवलजीत. सोमने टाकलेला चेंडू इथं मात्र कवलजीतने मारलेला फटका. लांबी कमी उंची जास्त. जेलगाली क्षेत्ररक्षक येतोय तर गच्चाड क्षेत्ररक्षक केले जाते क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. इथं मात्र गच्चाड फेकी देखील. तर जिथं एक ही धाव नव्हती तिथं मात्र 2 धावा धावून काढल्या जात आहेत कवलजीतच्या माध्यमातून. तर 2 धावाने धावफलक वाढते. धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली आता मात्र 12 धावा. तर तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येईल गोलंदाज सोम पवार. त्याला सामोरं स्ट्राईक इनवर असेल फलंदाज कवलजीत. इथे मात्र सोमने टाकलेला चेंडू कवलजीतने मारलेला फटका. सर्व एक फटका मात्र अपूर्ण. मैदान घोषित क्षेत्रात 1 धाव. तर 3 षटकाच्या संभाषणानंतर धावफलकावर धावसंख्या लागली गेली कोपर खेरणे 11 कोपर खेरणे या संघाची. 13 धावा डीजे. पहिला सांघिक चौथ्या षटकातील पहिला चेंडू यश याचा खेळायला अजिंक्य. इथं मात्र पहिला चेंडू डेलिब्रेट बॉल. तर निर्धाव चेंडूची सांगता. दरम्यान पुढचा चेंडू यश याचा खेळ अजिंक्य. इथं मात्र अजिंक्य मारण्याचा प्रयत्न चकतोय तर लांबी कमी उंची जास्त. झेल खाली किशोर पाटील येतोय तर फलंदाज अजिंक्य बॅक टू द पवेलियन डीजे. तर अजिंक्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाजसाठी मैदानात जातोय अनिकेत. दरम्यान पुढचा चेंडू यश याचा. इथं मात्र फलंदाज अनिकेत धावचित बाद डीजे. तर नवीन फलंदाजसाठी मैदानात येतोय सुनील. तर सुरेख षटक टाकले. यश याने आतापर्यंत 3 चेंडू झालेत पण एकही धाव खर्च नाही केले. दरम्यान पुढचा चेंडू चौथ्या षटकातील. इथं मात्र कवलजीतने मारलेला फटका. चेंडू चाललाय थेट घोषित स्वरूपात 2 धाव. तर 2 धावाने धावफलक वाढली गेली. धावसंख्या वाढली. धावसंख्या झाली आता मात्र 14 धावा. इथं मात्र खूपच संत गतीने धावफलक वाढताना दिसतोय कोपरखेरणं संघाचा. तर 3 षटक
4 चेंडू मागे धावपलकार धावसंख्या लागली गेली 14 धावा. दरम्यान पुढचा चेंडू 4थ्या षटकातील 5वा चेंडू घेऊन येईल गोलंदाज यश. त्याला सामोरं जाई कवलजीत. इथे मात्र यशने टाकलेला चेंडू कवलजीतने मारलेला फटका. चेंडू चाललाय थेट सीमारेषा पार आणि खणखणीत षटकार डीजे. तर धावपलकार धावसंख्या लागली गेली 21 धावा. दरम्यान पुढचा चेंडू इथं मात्र लांबी कमी उंची जास्त. तर नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय तर चेंडू जाईल घोषित क्षेत्रात 1 धाव. तर 4 षटकाच्या संपुष्टीनंतर धावपलकार धावसंख्या लागली गेली 22 धावा. तर 23 धावांचं लक्ष येतं म्हणजे साईनाथ दिवा या संघाला. ओमिकेने तर ज्या फलंदाजाच्या नावावर मात्र शतक आहे नवी मुंबईतला पहिला शतक तोच ओमिकेने इथं मात्र मैदानात असताना दिसतोय. तर नॉन स्ट्राईक एंडवर असेल फलंदाज किशोर पाटील. तुषार पाटील. दरम्यान पहिला चेंडू अजय टाक्याचा खेळलो ओमी. इथं मात्र तर पंधांच्या माध्यमातून घोषित स्वरूपात 1 धावची सांगता होते. तर पहिल्या चेंडूवर घोषित स्वरूपात 1 धाव.
एका चेंडू मागे एक धाव. दरम्यान दुसरा चेंडू पहिल्या षटकातील टाकल अजय खेळल ओमी. इथं मात्र ओमीने मारलेला फटका क्षेत्ररक्षक जीवन इथं मात्र फील्ड करेपर्यंत एक धाव धावून पूर्ण. तर एका धावाने धावफलक वाढली गेली, धावसंख्या वाढली गेली, धावसंख्या झाली 2 धावा. तर दरम्यान पुढचा चेंडू आता मात्र प्रथम स्ट्राईकला असेल फलंदाज तुषार पाटील. तर अजय टाक्याचा पुढचा चेंडू इथं मात्र आखूड टप्प्याचा चेंडू तितका सुरेख फटका मात्र अपुरा मैदान तर घोषित स्वरूपात एकच धाव. तर एका धावाने धावफलक वाढते, धावसंख्या वाढते, धावसंख्या झाली आता मात्र 3 धावा. दरम्यान पुढचा चेंडू अजय याचा खेळ. तर पुन्हा एकदा बॅटची एज लागते तर घोषित स्वरूपात जाते, एकच धाव मिळते. एका धावाने धावफलक वाढला गेला, धावसंख्या वाढली गेली, धावसंख्या झाली आता मात्र 4 धावा. दरम्यान पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. मॅन्डेटरी पॉवर प्ले क्रमांक 1 मधला 5वा चेंडू घेऊन गोलंदाज अजय, त्याला सामोरं जाई तुषार. इथं मात्र लेगस्टिकच्या काहीसा बाहेरचा चेंडू. तर पंतांच्या माध्यमातून नकारात्मक चेंडूची सांगता. एका धावाने धावफलक वाढली गेली, धावसंख्या झाली 5 धाव. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा अजय याचा खेळल तुषार. इथं मात्र अजयने टाकलेला चेंडू पुन्हा एकदा लेगस्टिकच्या काहीसा बाहेरचा चेंडू. तर नकारात्मक चेंडूची सांगता पंचांच्या माध्यमातून. एका धावाने धावफलक वाढते, धावसंख्या वाढते, धावसंख्या झाली आता मात्र 6 धावा. दरम्यान पुढचा चेंडू इथं मात्र तुषारने मारलेला फटका सुरेख मात्र अपुरा मैदान तर घोषित क्षेत्रात एकच धाव. एका धावाने धावफलक वाढली गेली, धावसंख्या वाढली गेली, धावसंख्या झाली आता मात्र 7 धावा. अजूनही या षटकातील उर्वरित एक चेंडू. इथं मात्र पंतांच्या माध्यमातून नकारात्मक चेंडूचे सांगता. तर या षटकात मात्र अजय कैसा गचाड गोलंदाजी करताना दिसतोय. तर आवंतरित धावावर मात्र जास्त आवंतरित धाव खर्च करताना दिसतोय. तर 3 नकारात्मक चेंडू टाकलेत अजय याने. तर धावफलक 1 ने वाढली गेली, धावसंख्या झाली आता मात्र 8 धावा. दरम्यान पुढचा चेंडू पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू अजय याचा खेळल तुषार. इथं मात्र पंच 22च्या स्वरूपात 1 धाव. तर एका षटकाच्या संपुष्टीनंतर धावफलकावर धावसंख्या लागली गेली. साईनाथ दिवा या संघाची 9 धावा. डीजे
पहिल्या सांघिक दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडू घेणारा गोलंदाज कवलजीत. तर त्याला सामोरं स्ट्राईक इन वर असेल फलंदाज ओमी केनी. कवलजीत सिंग रंधावा. तर वैयक्तिक पहिल्या सांघिक दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू कवलजीत याचा खेळल ओमी केनी. इथे मात्र कवलजीतने टाकलेला चेंडू, ओमीने मारलेला फटका, झेलखाली क्षेत्ररक्षक येतोय अजय. तर फलंदाज ओमी बॅक टू द पवेलियन. डीजे ओमी केनी याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाजसाठी मैदानात येतोय नवीन फलंदाज किशोर पाटील. दरम्यान पुढचा चेंडू कवलजीत याचा. तर याच्यानंतरचा सामना रंगल तो म्हणजे MCC स्पोर्ट्स कासरवडवली विरुद्ध राहुल स्मृती ऐरोली. तर दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आहे नाणेफेकसाठी टॉस का बॉस या मंचवर या. दरम्यान पुढचा चेंडू कवलजीत याचा. इथं मात्र इनसाइड आउट चेंडू खेळला गेला, सुरेख फटका, मात्र अपुरा मैदान. तर घोषित स्वरूपात एकच धाव घेतली जाते, एका धावाने धावफलक वाढते. धावसंख्या झाली आता मात्र तर दुहेरी अंकाला स्पर्श करते, धावसंख्या 10 धावा. दरम्यान पुढचा चेंडू इथं मात्र तुषारने मारलेला फटका, चेंडू चाललाय थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात. तर फलंदाज तुषार बॅक टू द पवेलियन. डीजे तर तुषार याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाजसाठी मैदानात येतो डावखोरा फलंदाज गिरीश सावंत. तर सुरेख गोलंदाजीचा पुढाकार म्हणता येईल कवलजीत याचं. 3 चेंडू मागे फक्त एकच धाव खर्च केली. साईनाथ दिवा या संघाची 12 धावा. डीजे धावाची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. तर पहिल्या चेंडू मागे सिंगल 22च्या स्वरूपात एक धाव. तर पंच सामना स्पीडअप करावा. तर धावफलकावर धावसंख्या लागली गेली 13 धावा. उर्वरित 11 चेंडू मागे 9 धावाची गरज आहे. 22 धावांचं लक्ष आहे.
माफ करा, 23 धावांचं लक्ष आहे. तर 11 चेंडू मागे 10 धावाची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. तर वैयक्तिक पहिल्या सांघिक तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू द्याचा खेळल किशोर. इथं मात्र क्रिकेटचा ब्रह्मास्त्र यॉर्कर वापरला गेला, तर त्याला देखील खणून काढण्यात आलं. तर एकच धाव, एका धावाने धावफलक वाढते, धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली आता मात्र 14 धावा. दरम्यान पुढचा चेंडू द्याचा खेळल गिरीश सावंत. इथं मात्र कुठल्याच स्पॉटवर पडून कैसा उचली घेतोय चेंडू. तर निर्धाव चेंडूचे सांगता पंचांच्या माध्यमातून. तर निर्धाव चेंडू 9 चेंडू मागे 9 धावाची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. 9 चेंडू 9 धावा. कुठला संघ विजयी? एका साईडला असेल कोपरखैरणे 11 कोपरखैरणे संघ, तर दुसऱ्या साईडला असेल साईनाथ दिवा संघ. दरम्यान पुढचा चेंडू, इथं मात्र चेंडू चाललाय थेट पंच निर्णय षटकार. दरम्यान पुढचा चेंडू द्याचा इथं मात्र गिरीशने मारला फटका. चेंडू चाललाय थेट सर्व एक फटका, मात्र अपुरा मैदान. तर घोषित स्वरूपात एक धाव. तर अजूनही एक धावाची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. तर 6 चेंडू मागे 1 धावाची गरज असेल सामना जिंकण्यासाठी साईनाथ दिवा या संघाला. तर वैयक्तिक पहिलं सांघिक चौथ्या षटकातील पहिला चेंडू घेणारे गोलंदाज रविकांत म्हात्रे. त्याला सामोरे स्ट्राईक एंडवर असेल फलंदाज किशोर पाटील. इथं मात्र फलंदाज पायचित बाद. LBW डीजे. तर किशोराची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाजसाठी मैदानात येतोय यश पाटील. इथे मात्र यशने मारलेला फटका जवळ सामना मात्र साईनाथ दिवा संघ विजय प्रदापन करतोय, पुढच्या फेरीत प्रवेश करतोय.